नमः। श्री जगद्गुरु धेनुकर्ण शिवाचार्याय नमः। ओम शिवाय नमः। प्रमथाधिपाय मृत्युंजयाय नमः। व्योमकेशाय महासेनजनकाय नमः। चारुविक्रमाय रुद्राय नमः। भूतपतये तुझावरी टाकूनी भार, ग्रंथलेखनी झालो सादर। मुंगीने गाठावया गिरिशिखर, आस धरावी तैसे हे। संस्कृताचे नाही ज्ञान, नाही जाणत तत्वज्ञान। नाही आपुल्या शक्तीचे भान, तरी पुढेच चाललो। कोणी दिव्य रथातून ऐटीत करी मार्गक्रमण। कोणी जाई हत्तीवरून, कोणी अन्य वाहनी। ज्याच्याकडे ना हत्ती रथ, त्याने क्रमू नये का पथ। की पंगुसी नाही प्राप्त अधिकार मार्गक्रमणाचा। म्हणून देवा तुझ्या बळे, माझी चावळी अखंड चाले। जमेल तैसे मी केले, तुझे हे शिवकीर्तन। मी केले हे निमित्त, तू करवून घेतले हे निश्चित। आता शिवा उत्तर रंगात, रंग भरी आगळे। असो श्रोते हो अंगस्थल, तुम्ही अवधारिले सकळ। आता ऐकाया लिंगस्थल, वावे पुढती सावध। जे जगताचे मूल कारण परम, ज्यासी म्हणती लिंग परब्रह्म। त्याला स्थल ऐसे नाम, आहे वीरशैव शास्त्रात। सृष्टी निर्मिती पूर्वी अवस्थित, हेची होते स्थलतत्व। त्याच्या ठाई अविभक्त, होती चित्शक्ती ही। शिवशक्ती नाम भेदे, एकचे शिवपण नांदे। वसे अविनाभाव संबंधे, शक्ती शिवा ठाईच। एक शब्द दोही ओठी, नेत्र दोन एक दृष्टी। तैसे शिवाणी शक्ती, नावे दोन तत्व एक। होते स्थलतत्व एकटे, त्यास लीला करावी वाटे। म्हणून दोही ठाई ते, विभागले स्वतःच। एक भाग झाला अंग, दुसरा भाग झाला लिंग। चित्शक्ती ही दोन भाग, झाली त्याच्या सारखी। एक भाग कला नामाने, राहे लिंगाच्या आश्रयाने। दुजा भाग भक्ती नावाने, राहे अंग आश्रये। लिंग म्हणजे शिवब्रह्म पूर्ण, अंग हे जीवात्म्यासी अभिधान। लिंग तत्व पुन्हा विभागून, झाले 6 ठिकाणी। आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग, महालिंग। ऐसे भेद हे 6। अंग तत्व ही 6 ठाई, विभक्त होऊन या राही। भक्त माहेश्वर प्रसादी पाही, प्राणलिंगी शरण ऐक्य। हे जाणावे षटस्थल, हेची रेणुकाचार्यांनी समूळ। विवरिले अगस्त्य मुनी जवळ, प्रतिपाद्य या ग्रंथाचे। लिंग पूज्य अंग पूजक, लिंग आराध्य अंग आराधक। लिंग साध्य अंग साधक, ऐसा संबंध दोहोत। अंगची करिते भक्त रूपे, माहेश्वर प्रसादी रूपे। प्राणलिंगी शरण ऐक्य रूपे, लिंग तत्वाचे अर्चन। अर्चन करिता करिता जाण, अंग लिंगात जाते समरसून। यालाच लिंगांग सामरस्य अभिधान, दिले वीरशैवाचार्यांनी। बिंदू सिंधू माझी मिळे, आणि सिंधू होऊन खेळे। तैसा भक्त साधना बळे, होई शिवस्वरूप। जीवत्व सरुनी होणे शिव, याला कैवल्य मुक्ती नाव। जाणून निघावे हे तत्व, वीरशैवांचे पूर्णपणे। अंग षटस्थलांमधून
कथिला भक्ताचा विकासक्रम भक्त माहेश्वरादी स्थले पार करून तो होतो ऐक्यस्थली शिवसामरस्य प्राप्ती होऊन त्यासी लाभते मुक्ती अंगलिंग रूप झाल्यावरती तो कैसा वर्ततो ज्ञानोत्तर स्थितीत जीवनमुक्त कसा बोलतो वागतो जगात त्याची कथिली जीवनरीत लिंगस्थलांमधून रेणुकाचार्य अगस्तीस करीती लिंगस्थलोपदेश स्थिर करुनिया मानस अवधारावे श्रोत्यांनी लिंगस्थलांतर्गत भक्तस्थल श्रीरेणुक उवाच षट्स्थलोक्त सदाचार सम्पन्नस्य यथाक्रमम् लिंगस्थलानि कथ्यन्ते जीवन्मुक्तिपराणि च। रेणुकाचार्य शांत स्वरात बोलती मुनी अगस्त्याप्रत भक्तस्थलापासून ऐक्यस्थलापर्यंत अंगस्थले विवरिली भक्त करीत मनोविकास कैसा पोचतो ऐक्यस्थलास त्याचा सकल अध्यात्म प्रवास तुझ लागी कथियेला अंगस्थलात कथिलेले जो आचरितो सदाचार सगळे त्या जीवनमुक्ताची लिंगस्थले आता क्रमाने सांगेन। अगस्त्य उवाच भक्ताद्यैक्यावसानानि षडुक्तानि स्थलानि च लिंगस्थलानि कानिह कथ्यन्ते कतिवा पुनः। अगस्त्य म्हणती रेणुका लागून विवरिली अंगस्थले पूर्ण आता लिंगस्थले मज लागून कोणती किती ती सांगावी। श्रीरेणुक उवाच गुर्वादिज्ञानशून्यान्ता भक्तादिस्थलसंश्रिताः स्थलभेदाः प्रकीर्त्यन्ते 50 चाधुना। आदौ नवस्थलानिह भक्तस्थलसमाश्रयात् कथ्यन्ते गुणसारेण नामान्येषां पृथक् शृणु। रेणुक म्हणती अगस्त्या ऐक भक्तस्थलापासून ऐक्यस्थलापर्यंत षट्स्थले त्यात अनेक उपस्थले ही असती। प्रथम दीक्षा गुरुस्थल अंतिम ज्ञान शून्य स्थल भेद 57 सकळ असती लिंगस्थलाचे। लिंगस्थलातील भक्तस्थलात 9 उपस्थले असती ख्यात नावे गुणानुसार स्थलांप्रत सांगेन ती श्रवण करी। दीक्षा गुरुस्थलं पूर्वं ततः शिक्षा गुरुस्थलं प्रज्ञा गुरुस्थलं चाथ क्रियालिंगस्थलं ततः भावलिंगस्थलं चाथ ज्ञानलिंगस्थलं ततः स्वयं परं चरं चेति तेषां लक्षणमुच्यते। दीक्षा गुरुस्थल शिक्षा गुरुस्थल प्रज्ञा गुरुस्थल क्रियालिंगस्थल भावलिंगस्थल ज्ञानलिंगस्थल स्वयस्थल आणि परस्थल चरस्थल हे 9वे जाण ऐसी 9 स्थले एकूण त्यांची लक्षणे सांगेन अवधानपूर्वक ऐकतू।
दीक्षा गुरुस्थल दीयते परमं ज्ञानं क्षीयते पाशबन्धनम् यया दीक्षेति सा तस्यां गुरुर्दीक्षा गुरुस्मृतः गुणातीतं गुकारं च रूपातीतं ऋकारकम् गुणातीतमरूपं च यो दद्यात् स गुरुस्मृतः जिच्यामुळे लाभे शिवज्ञान गळे त्रिमल पाशबंधन तिला दीक्षा हे अभिधान जी देती श्री गुरु दीक्षालिंग शिवाचे ज्ञान जो शिष्यासी उपदेशी परिपूर्ण त्यास दीक्षा गुरु म्हणून संबोधिती शास्त्रात जीवा हृदयीचा अज्ञानांधकार जो उपदेशाने करी दूर त्यासाठी करी दीक्षा संस्कार देहावरी तो श्री गुरु गु म्हणजे गुणातीत रू म्हणजे रूपातीत शिवतत्व गुणरूप रहित त्याचे ज्ञान देई तो गुरु द्विपाद पशु असे माणूस त्यासी करूनी ज्ञानोपदेश त्याच्या निवारुनी पशुत्वास शिवत्व देई तो गुरु आचिनोति च शास्त्रार्थान् आचारे स्थापयत्यलम् स्वयमाचरते यस्मात् आचार्यस्तेन चोच्यते षडध्वातीतयोगेन यतते यस्तु देशिकः मायाब्धितारणोपाय हेतुर्विश्वगुरुः शिवः अखण्डं येन चैतन्यं व्यज्यते सर्ववस्तुषु आत्मयोगप्रभावेन स गुरुर्विश्वभासकः वीरशैव शास्त्रांचा रहस्यार्थ जो सर्व करूनी संग्रहित शिष्यासी उपदेशी यथार्थ तो जाणावा श्री गुरु स्वतः करी सदाचरण तैसे शिष्याकडून घेई करवून स्वये आचरी परिपूर्ण म्हणून श्री गुरु आचार्य वर्णादी सहा अद्भातीत जो निरंतर शिवयोगरत पार कराया माया समुद्राप्रत जो मार्ग दाखवितो त्यासी म्हणती देशिक तो सन्मार्गाचा दिग्दर्शक आत्मदृष्टीने पाही विश्व एक म्हणून तो विश्वगुरु विश्वातील सर्व वस्तूत सच्चिदानंद रूपी चैतन्य व्याप्त हे ज्ञान ज्यामुळे प्रकाशित तो गुरु विश्वप्रकाशक शिष्याचे दूर करी अज्ञान म्हणून श्री गुरु त्यासी अभिधान सदाचार बोधूनी करी आचरण म्हणून असे आचार्य मुक्ती मार्गाचे करी दिग्दर्शन म्हणून देशिक तो पूर्ण विश्वात पाही आत्मरूप म्हणून म्हणती त्यास विश्वगुरु ऐसा श्री गुरु उद्धारक परममुक्ती प्रदायक म्हणून शिष्याने सात्विक भावे शरण त्यास जावे जो कथिला दीक्षा गुरु तोची होतो शिक्षा गुरु आता पुढे कथन करू त्याच्या सर्व लक्षणांचे शिक्षा गुरुस्थल दीक्षा गुरुरसौ शिक्षा हेतुशिष्यस्य बोधकः प्रश्नोत्तरप्रवक्ता च शिक्षा गुरुरितीर्यते
बोधकोऽयं समाख्यातो बोध्यमेतदिति स्फुटम् शिष्येन युज्यते येन स शिक्षा गुरुरुच्यते। करावया शिष्यासी बोध जो सर्वदा असे सिद्ध शिष्याचा करी संशयच्छेद तो जाणावा शिक्षा गुरु। शिष्याने पुसिले प्रश्न त्यांचे करी समाधान देई सुसंस्कार अनुशासन तो जाणावा शिक्षा गुरु। जो असे दीक्षा गुरु तोची होय शिक्षा गुरु। त्याच्या ठाई भिन्न भाव धरू नये कदापि शिष्याने। तो शिवज्ञानाचा बोधक परतत्वाचा प्रकाशक आचार मार्गाचा निरूपक म्हणून नाम शिक्षा गुरु। बोध्य असे शिवज्ञान त्याचा बोधक गुरु जाण। हे ज्ञान उपदेशी शिष्या लागून म्हणून तो शिक्षा गुरु। संसार तिमिरोन्माथी शरच्चन्द्रमरीचयः वाचो यस्य प्रवर्तन्ते तमाचार्यं प्रचक्षते। ददाति यः पतिज्ञानं जगन्मायानिवर्तकम् अद्वैतवासनोपायं तमाचार्यवरं विदुः। शरदातील टिपूर चांदणे ते शीतल प्रकाशाचे देणे तैसी गुरुची अमृत वचने सुखकर चंद्र किरणासम। श्री गुरुच्या उपदेशामुळे संसारांधकार दूर पळे शिष्याचे चित्ताकाश उजळे शिवज्ञान चंद्रिकेने। जो संसार तापाने पोळला ज्याचा प्राण कंठी आला गुरुवाणी करी तयाला शांती शीतलता प्रदान। ऐसा श्री गुरुची जाण आचार्य असे परिपूर्ण देती भेद भ्रांतिनाशक पतिज्ञान म्हणून ते आचार्य श्रेष्ठ। पूर्वपक्षं समादाय जगद्भेदविकल्पनम् अद्वैतकृतसिद्धान्तो गुरुरेश गुणाधिकः। सन्देहवनसन्दोह समुच्छेदकुठारिका यत्सूक्तिधारा विमला स गुरूणां शिखामणिः। भेदवादी विचार संदिग्ध जे जीवासी करीती बद्ध तो पूर्व पक्ष खंडुनी सिद्ध करी शिवाद्वैत। जो भेद बुद्धी करूनी नष्ट करी शिवाद्वैत स्पष्ट तो शिक्षा गुरु सर्वश्रेष्ठ निसंशय मानावा। संसाराच्या निबिडवनात गोंधळूनी जीव भ्रमे सतत ते संसार अरण्य छेदी क्षणात निजवाचा कुठाराने नेत्रात गेले कुसळ ते जैसे काढावे तत्काळ तैसे संशयवन समूळ छेदी शिष्य मनातले ज्याची संसार छेदक वाणी तो गुरूंचा शोभे शिखामणी शिष्यासी शिवज्ञान बोधुनी निसंदेह करीतो यत्सूक्ति दर्पणा भोगे निर्मले दृश्यते सदा मोक्षश्रीर्बिम्बरूपेण स गुरुर्भवतारकः शिष्याणां हृदयालेख्यं प्रद्योतयति यः स्वयं
ज्ञानदीपिकयानेन गुरुणा कः समो भवेत्। परमाद्वैतविज्ञान परमौषधिदानतः संसाररोगनिर्माथि देशिकः केन लभ्यते। जैसे निर्मल दर्पणात प्रतिबिंब दिसे बिंबवत, तैसी ज्याच्या उपदेशात मोक्ष लक्ष्मी दिसे सदा। तो तारुणी संसार सागर शिष्यासी नेई पैल पार, उघडे शिवसामरस्याचे द्वार ऐसा भवतारक तो। शिष्य हृदयी निज स्वरूप चित्र स्थित, जो करी स्वज्ञान तेजे प्रकाशित। त्या शिक्षा गुरुसी तुळे जगात ऐसा कोण असेल। देऊनी शिवज्ञान रसायन, करी संसार रोग निवारण। ऐसा देशिक लाभे जाला तो कोण, या जगती भाग्यवंत। जो असे शिक्षा गुरु तोची होतो ज्ञान गुरु, त्याचे रूप उभे करू तुझ्या दृष्टी सामोरी। ज्ञान गुरुस्थल उपदेष्टोपदेशानां संशयच्छेदकारकः। सम्यग्ज्ञानप्रदः साक्षात् येष ज्ञानगुरुस्मृतः। निरस्तविश्वसम्भेदं निर्विकारं चिदम्बरम्, साक्षात्करोति यो युक्त्या सज्ञानगुरुरुच्यते। उपदेशी शिवज्ञान रहस्यार्थ, शिष्यासी करी संदेह मुक्त। जो शिक्षा गुरु तो शिवसी साक्षात, त्यास म्हणती ज्ञान गुरु। शिव विश्वरूपात झाला व्यक्त, तरी तो असे अविकृत। सुवर्ण न होता विकृत, जैसे होती अलंकार। सुवर्णाचे भूषण जरी मोडिले केले नूतन, तरी ते राहे शुद्ध सुवर्ण, त्यात नये विकार। दुधाचे दही लोणी झाले, लोण्यापासून तूप केले, तरी दूध विकारी झाले, मूळ रूपात उरेना। होऊन जगद्रूपी साकार, शिवा ठाई नाही विकार। चित्रूप आकाश त्याचे अंबर, म्हणून चिदंबर तो। अशा निर्विकार चिदंबर शिवाचा घडवी जो साक्षात्कार। शास्त्रोक्त युक्ती बोधुनी थोर, तोची जाण ज्ञान गुरु। कलंकवानसौ चंद्रः क्षयवृद्धि परिप्लुतः। निष्कलंकस्थितो ज्ञान चंद्रमा निर्विकारवान्। पार्श्वस्थतिमिरं हन्ति प्रदीपो मणिनिर्मितः। सर्वगामितमो हन्ति बोधदीपो निरंकुशः। आकाशी प्रकाशे चंद्रमा, तो कलंकाने जहाला उणा। अमावस्या आणि पौर्णिमा यांनी गेला पीडूनी। परी शिष्य चिदाकाशात, जो ज्ञानचंद्र प्रकाशे सतत। तो असे निष्कलंक आणि मुक्त, क्षयवृद्धीपासून। रत्नदीप जरी असेल, तो भोवतीचा अंधार नाशेल। परिज्ञानदीप शिष्य हृदयातील, सर्व अंधार नाशितो। उजळता ज्ञान दिवा अंतरी, शिवतत्व दिसे सर्व चराचरी। अज्ञान अंधारासी उरी, ठाव मिळेना किंचित। सर्वार्थ साधक ज्ञान
विशेषादेशतत्परः ज्ञानाचार्यः समस्तानाम् अनुग्रहकरः शिवः कटाक्षचन्द्रमा यस्य ज्ञानसागरवर्धनः संसारतिमिरच्छेदी स गुरुर्ज्ञानपारगः सर्वार्थ साधक शिवज्ञान विचार विशेष रूपे जो उपदेशाया तत्पर जो अनुग्रह करी मुमुक्षूंवर तो ज्ञान गुरु शिवची ज्याच्या कृपा कटाक्ष चंद्रामुळे शिष्य ज्ञान सागर उचंबळे संसारांधकार पूर्ण निवळे तो गुरु ज्ञान पारंगत बहिस्तिमिरविच्छेत्ता भानुरेष प्रकीर्तितः बहिरन्तस्तमच्छेदी विभुर्देशिकभास्करः कटाक्षलेशमात्रेण विना ध्यानादिकल्पनम् शिवत्वं भावयेद्यत्र स वेदः शाम्भवो मतः शिववेदकरे ज्ञाने दत्ते येन सुनिर्मले जीवन्मुक्तो भवेच्छिष्यः स गुरुर्ज्ञानसागरः आकाशातील भास्कर नाशी सृष्टीतील अंधार परी गुरु सूर्य करी दूर अंतर्बाह्य काळोख विश्व आणि शिव वेगळे हे अज्ञान बाह्य जगातले मी आणि शिव भिन्न हे मनातले असे जाण अज्ञान अंतर्बाह्य अज्ञान सगळे गुरु सूर्य उगवता पळे म्हणून ज्ञान गुरु सीमानिले श्रेष्ठ जगी सूर्याहून ध्यान धारणादी संकल्पा वाचून केवळ गुरुकृपा कटाक्षे करून जे प्राप्त होते शिवज्ञान ते ज्ञान शांभव ज्याच्या निर्मल उपदेशे करून शिष्यासी लाभे शिवज्ञान ज्याने होई शिष्या लागून लाभ जीवन मुक्तीचा तो गुरु ज्ञानाचा सागर साक्षात शिवाचा अवतार तो सहज मुक्तिदाता उदार शिष्यवत्सल ज्ञान गुरु क्रियालिंगस्थल गुरोर्विज्ञानयोगेन क्रिया यत्र विलीयते तत्क्रियालिंगमाख्यातम् सर्वैरागमपारगैः परानन्दचिदाकारम् परब्रह्मैव केवलम् लिंगं सद्रूपतापन्नं लक्ष्यते विश्वसिद्धये गुरुच्या विशेष ज्ञाने करून जेथे क्रिया होते लीन त्यासी क्रियालिंग नाम पूर्ण दिले आगमज्ञात्यांनी वक्षस्थळावरी रुळते लिंग ज्यासी म्हणती इष्टलिंग त्याचेच नाव क्रियालिंग सत्य जाण कुंभोद्भवा इष्टलिंग पूजा नित्यकर्म जाण ते करण्याचे वीरशैवांसी बंधन शरीरी असे तो प्राण आचरावे लागते नित्यकर्म केल्यामुळे जरी विशेष फळ न मिळे जरी केले नाही तरी त्यामुळे पाप लाभे निश्चित इष्टलिंग पूजेने समस्त क्रियांना होई पूर्णत्व प्राप्त म्हणून इष्टलिंगची निश्चित जाण असे क्रियालिंग
क्रिया होती भक्ताकडून त्या सफल करायासी जाण क्रियालिंग रूप करी धारण ज्ञान रूप ब्रह्मस्वये लिंगमेव परम ज्योतिः भवते ब्रह्म केवलम् तस्मात् तत्पूजनादेव सर्वकर्मफलोदयः परित्यज्य क्रियाः सर्वा लिंगपूजैकतत्पराः वर्तन्ते योगिनः सर्वे तस्माल्लिंगं विशिष्यते परंज्योति रूप परब्रह्म चिद्घन तेची क्रियालिंग जाण सकल सत्कर्मांचे फलपूर्ण लाभे पूजन केल्याने सनक सानंदादी मुनी सर्व योग साधने त्यागुनी रत झाले इष्टलिंग पूजनी म्हणून लिंग सर्वश्रेष्ठ यज्ञादयः क्रिया सर्वा लिंगपूजांशु संमिताः इति यत्पूज्यते सिद्धैः तत्क्रियालिंगमुच्यते किं यज्ञैरग्निहोत्राद्यैः किं तपोभिश्च दुश्चरैः लिंगार्चनरतिर्यस्य स सिद्धः सर्वकर्मसु ब्रह्म विष्णुआदयः सर्वे विबुधा लिंगमाश्रिताः सिद्धा स्वस्वपदे भान्ते जगत्तंत्राधिकारिणः यज्ञ यागादी क्रिया कर्म जाण ते लिंग पूजेच्या अंशा समान त्या क्रिया फल प्राप्ती पूर्ण न देती ऐसे जाणूनी त्या त्यागुनी सनकादी सिद्ध महर्षी जासी पूजिती अहर्निशी जे सर्व फलप्रद त्यासी संबोधितो क्रियालिंग जास लिंगार्चनी रती त्याची कर्मे सिद्ध होती सहज इष्ट फल प्राप्ती होऊनी तो सिद्ध होय मग अग्निहोत्र घेणे यज्ञ कठोर तपाचरणे यांच्याशी त्याचे घेणे देणे कशास ते असेल देव विष्णू विष्णुतनय सृष्टी सृजनादी कार्य घेऊन इष्टलिंगाश्रय करीती योग्य रीतीने भावलिंगस्थल क्रिया यथा लयं प्राप्ता तथा भावोऽपि लीयते यत्र तद्देशिकैरुक्तं भावलिंगमिति स्फुटम् भावेन गृह्यते देवो भगवान् परमः शिवः किं तेन क्रियते तस्य नित्यपूर्णो हि सस्मृतः जात क्रिया होती लीन त्यास क्रियालिंग अभिधान तैसा भाव जात विलीन त्यास म्हणती भावलिंग येथे प्राणलिंगासी भले भावलिंग असे संबोधिले भावलिंगास पुढे दिले नाव ज्ञानलिंग असे म्हणून अगस्त्या घेई ध्यानी जे भावलिंग या स्थानी ते प्राणलिंग असे जाणून घेई अवधानपूर्वक षड्गुणैश्वर्य मंडित शंकर होय निर्मल भावनेसी गोचर त्या नित्य पूर्णास काय साचार प्रयोजन बाह्य क्रियांचे जासी जाणतो भावनेने त्या सूक्ष्म तत्वासी स्पर्श करणे बेल फुले अक्षता वाहणे
नसे शक्य कदापि. म्हणून भाव फुलांनी जाण त्याचे करावे लागे अर्चन. बाह्य पूजा द्रव्यांचे प्रयोजन येथे नसे कोणते. अखंड परमानंद बोधरूपः परशिवः भक्तानामुपचारेण भावयोगात् प्रसीदति. मृच्छिला विहितालिंगात् भावलिंगं विशिष्यते. निरस्त सर्वदोषत्वात् ज्ञानमार्ग प्रवेशनात्. अखंड परमानंद रूप शिवश्रेष्ठ ज्ञान स्वरूप भाव पूजा करिता मूप. प्रसन्न होतो भक्तावरी मृत्तिका पाषाण लिंगांहून. भावलिंग हे श्रेष्ठ जाण मुक्त सर्व दोषांपासून नेई ज्ञान मार्गात. म्हणून प्राणलिंगार्चक भक्त करीती इष्टलिंग पूजा संक्षेपात. आणि प्राणलिंगार्चनरत अधिक काळ राहती. विहाय बाह्यलिंगाने चिल्लिंगं मनसि स्मरन् पूजयेद् भावपुष्पैर्यो भावलिंगेति कथ्यते. मूलाधारेऽथवा चित्ते भ्रूमध्ये वा सुनिर्मलम् दीपाकारं यजन् लिंगं भावद्रव्ये स योगवान्. स्थावर लिंग पूजा त्यागून हृदयी चिद्रूपलिंग स्मरून. त्याचे भाव फुलांनी करी पूजन त्यास म्हणती भावलिंगी. मूलाधार चक्रात वा हृदयात अथवा भ्रुकुटी मध्यात जो ज्योतिर्मय लिंग पूजी सदोदित त्यासी म्हणावे शिवयोगी. स्वानुभूति प्रमाणेन ज्योतिर्लिंगेन संयुतः शिलामृद्दारुसम्भूतम् न लिंगं पूजयत्यसौ. क्रियारूपा तु या पूजा सा ज्ञेया स्वल्पसंविदाम्. अन्तरा भावपूजा तु शिवस्य ज्ञानिनां मता. शिवयोगी स्वानुभूती बळावर होऊन प्राणलिंग युक्त तत्पर. शिला मृत्तिका काष्ठ निर्मित स्थावर लिंग पूजन न करी. शिवाचे क्रियारूप पूजन ते करीती सामान्य जन. अंतरंगीचे शिवपूजन ज्ञानी जनांचे मानिले. म्हणून क्रियालिंग पूजेहून श्रेष्ठ असे भावलिंग पूजन. परिवीर शैवांनी इष्टलिंग पूजन त्यागू नये कदापि. क्रिया करिता वस्तूची जरी झाला तरी न त्यागिजे आचाराला. जरी आचार त्यागी तरी मोडला भक्तिपंथ आपणेची. ऐसे शिवयोगी मन्मथ स्वामींनी सांगितले परमरहस्यातूनी. हे घ्यावे वीरशैवांनी पूर्ण ध्यानी आपुल्या. म्हणून वीरशैवांनी पूर्ण ज्ञानोत्तर ही करावे आचरण. ऐक्यस्थली झाला म्हणून लिंग पूजन त्यागू नये. ज्ञानलिंगस्थल तद्भावज्ञापकज्ञानम् लयं यत्र समश्नुते. तज्ज्ञानलिंगमाख्यातं शिवतत्त्वार्थकोविदैः.
त्रिमूर्तिभेदनिर्मुक्तम् त्रिगुणातीतवैभवम् ब्रह्म यद्बोध्यते तत्तु ज्ञानलिङ्गमुदाहृतम् भावलिंग प्रकाशक ज्ञान ज्या ठाई लय पावते पूर्ण त्यास ज्ञानलिंग म्हणती जाण शिवतत्वार्थ कोविद विष्णु रुद्र विष्णुसुत या त्रिमूर्ती भेदरहित सत्वरजतमो गुणरहित वैभव संपन्न ब्रह्मजे त्याचे ज्यामुळे होते ज्ञान तेची ज्ञानलिंग जाण जे ज्ञानाचे आश्रयस्थान तृप्तिलिंग ही नाव त्यासी स्थूले क्रिया समापत्तिः सूक्ष्मे भावस्य संभवः स्थूल सूक्ष्मपदातीते ज्ञानमेव परात्मने कल्पितानि हि रूपाणि स्थूलानि परमात्मनः सूक्ष्माण्यपि च तैक्यं वा परबोधं समाचरेत् स्थूल इष्टलिंग पूजिणे ते गंध पुष्पादी सामग्रीने सूक्ष्म भावलिंग निर्मल मने भाव पुष्पांनी पूजावे स्थूल सूक्ष्माच्या अतीत जे अंतरी तृप्तिलिंग विराजे त्याची ज्ञानानेच साजे पूजा अगस्त्य मुनिवरा स्थूल आणि सूक्ष्म जाण ही परशिवाची रूपे दोन ती माया कल्पित पूर्ण मुमुक्षुसीन उपयुक्त म्हणून स्थूल सूक्ष्मातीत पूर्ण त्या ज्ञानलिंगाचे उपासन मुमुक्षींनी करावे जाण जे असे सर्वश्रेष्ठ परात्परन्तु यद्ब्रह्म परमानन्दलक्षणम् शिवाख्यं ज्ञायते येन ज्ञानलिङ्गेति कथ्यते बाह्यक्रियां परित्यज्य चिन्तामपि च मानसीम् अखण्डज्ञानरूपत्वं यो भजेन्मुक्त एव सः परात्पर आनंद लक्षण परम जे शिवनामक परब्रह्म ते जो जाणतो त्यासी नाम असे ज्ञानलिंगी हे बाह्य क्रिया मानस ध्यान त्यागून जो अखंड ज्ञानलिंगाचे निदिध्यासन करी तो खरा मुक्त पूर्ण आहे ऐसे जाणावे स्वयस्थल तद्भावज्ञापकज्ञानम् यत्र ज्ञाने लयं व्रजेत् तद्वानेश समाख्यातः स्वाभिधानो मनीषिभिः स्वच्छन्दाचारसन्तुष्टो ज्योतिर्लिङ्गपरायणः आत्मस्थसकलाकारः स्वाभिदो मुनिसत्तमः भावलिंगासी करी प्रकाशित ते ज्ञानलय पावे जेथ त्या ज्ञानलिंगी स्थलीप्रत स्वयस्थल संबोधिती तो स्वच्छंदाचारी संतुष्ट चित्त सदा लीन अंतर्लिंगात आत्मरूप पाहे जगतात स्वयनामक मुनी श्रेष्ठ मनी आले तरीच बोले ना तरी मौनातची डोले हसे नाचे कधी खेळे जसे बाळ निरागस
निर्ममो निरहंकारो निरस्तक्लेशपञ्चकः भिक्षासी समबुद्धिश्च मुक्तप्रायो मुनिर्भवेत् यदृच्छालाभसन्तुष्टो भस्मनिष्ठो जितेन्द्रियः समवृत्तिर्भवेद्योगी भिक्षुके वा नृपेऽथवा नाही ममत्व नाही मीपण नाही शरीराचेही भान तेथे दारा गृहवित्ताचा जाण कोण करील विचार अविद्यादी क्लेश किंचित न च स्पर्शिती त्याचे चित्त भिक्षा मिळे तरी तृप्त ना तरी तृप्तची अंतरी विश्व असे काही वेगळे असे हे दृष्टी सत नातळे जे सहज काही तरी मिळे त्यावरी सदा संतुष्ट भस्मधारण भस्मोद्धूलन यावरी निष्ठा परिपूर्ण जितेंद्रिय तो करी समत्व वर्तन राजा सोवारंकाशी पश्यन् सर्वाणि भूतानि संसारस्थानि सर्वशः स्मयमानः परानन्दे लीनात्मा वर्तते सुधीः ध्यानं शैवं तथा ज्ञानं भिक्षा चैकान्तशीलता यतेश्चत्वारि कर्माणि न पञ्चममिहेष्यते प्राणिमात्र या विश्वात रमती संसार सुखात भ्रमती जन्म मरण चक्रात पाहूनि विस्मित तो अंतरी स्वये परमानंदी लीन अंतर्मुख वृत्ती पूर्ण बाह्य जगाचे नाही भान ऐसा ज्ञानी स्वयस्थली शिवज्ञान ध्यानाची आवड एकांत वासाची असे ओढ लागे भिक्षान्नची गोड या विण अन्य न लगे ऐसा आत्मतृप्त चरस्थली त्याची लक्षणे विवरिली त्याचीच मनस्थिती पुढली सांगेन ऐक एक चित्ते चरस्थल स्वरूप ज्ञान संपन्नो ध्वस्ताहं ममताकृतिः स्वयमेव स्वयं भूत्वा चरतीति चराभिदः कामक्रोधादिनिर्मुक्तः शान्तिदान्ति समन्वितः समबुद्ध्या चरेद्योगी सर्वत्र शिवबुद्धिमान् अहंता ममता झाल्या ध्वस्त जो स्वस्वरूप ज्ञानाने युक्त ऐसा तो स्वयस्थली नित्य भ्रमत त्यासी शोभे चरनाम पाण्याने सतत वाहावे साधूने सदैव चालावे तरीच ते दोघे स्वभावे परिशुद्ध राहती जो आत्मानंदी निमग्न तो चक्रवर्ती सार्वभौम पूर्ण चालेना कोणाचे शासन त्याच्यावरी किंचित तैसा चरस्थली मुक्त चाले जिकडे त्याची दृष्टी वळे तिकडे चालती पावले दाही दिशा धुंडाळीत काम क्रोधापासून मुक्त शांती दांती दशगुणयुक्त त्रैलोक्य पाहात शिवस्वरूपात अखंड करी संचार इदं मुख्यमिदं हीनम् इति चिन्तामकल्पयन् सर्वत्र सञ्चरेद्योगी
सर्वं ब्रह्मेति भावयन् न सन्मानेषु सम्प्रीतिं नावमानेषु च व्यथाम् कुर्वाणः सञ्चरेद्योगी कूटस्थे स्वात्मनि स्थितः। हे श्रेष्ठ हे कनिष्ठ होत असा विचार न ये मनात ब्रह्ममय विश्व समस्त मानूनी सर्वत्र संचरे कोणी करिता सन्मान गर्वे न जाय उतून जहाला कोठे अपमान तरी खिन्न न होयतो सदा सर्वदा समचित्त स्थिर कूटस्थ आत्म्यात सहज सर्वत्र भ्रमत मंद पवनासारखा अप्राकृतैर्गुणैः सर्वं विस्मापयन् जनम् अद्वैत परमानन्द मुदितो देहि वच्चरेत् न प्रपञ्चे निजे देहे न धर्मे न च दुष्कृते गतवैषम्यधीर्धीरो यतेश्चरति देहिवत् प्राकृतैश्वर्यसम्पत्ति पराङ्मुखमनस्थितिः चिदानन्दनिजात्मस्थो मोदते मुनिपुङ्गवः। त्याचे अलौकिक गुण पाहून स्तिमित होती जन तो परमानंदात निमग्न दिसे सामान्य जनासम चित्ती नसेची वैषम्य धर्माधर्मी दिसे साम्य पाप असो की पुण्य धनी न होय कदापि ब्रह्मा विष्णूंच्या प्राकृतिक ऐश्वर्यापासून तो विमुख चिदानंद रूपी आत्म्यात देख रमलेला मुनी श्रेष्ठ असूनी आत्मरूपी स्थिर जनासी बोधाया शिवविचार तो सर्वत्र करी संचार म्हणून चरनाम त्यासी हाची ज्ञानी चरस्थली पुढती जाई परस्थली त्याची लक्षणे मी सगळी निरूपीन ऐकतू। परस्थल स्वयमेव स्वयं भूत्वा चरतः स्वस्वरूपतः परं नास्तीति बोधस्य परत्वमभिधीयते स्वतन्त्रः सर्वकृत्येषु स्वं परत्वेन भावितः तृणीकुर्वन् जगज्जालं वर्तते शिवयोगिराट। स्वये स्वस्वरूप जाणून जो विचरे स्वयं सिद्ध होऊन अन्य नसे स्वस्वरूपाहून हे जाणे तो परस्थली पर म्हणजे दुसरा जाण जगी पर नाही माझ्याहून हे दृढ ज्याच्या ठाई ज्ञान तो परस्थली जाणावा। आपण विश्वाधिक शिवतत्व जाणे सर्व कार्य स्वतंत्र स्वयमेव संसार मानितो तृणवत हेय तो असे शिवयोगेश्वर असे वर्तावे न वर्तावे त्यास शास्त्रे न देऊ शकती आदेश तो वर्ते जे येई मनास सर्व कर्मी स्वतंत्र। वर्णाश्रम समाचार मार्गनिष्ठा पराङ्मुखः सर्वोत्कृष्टं स्वमात्मानं पश्यन् योगी तु मोदते।
विश्वातीतं परं ब्रह्म शिवाख्यं चित्स्वरूपकम् तदेवाहमिति ज्ञाने सर्वोत्कृष्टः स उच्यते। अचलं ध्रुवमात्मानम् अनुपश्यन् निरन्तरम् निरस्तविश्वविभ्रान्ते जीवन्मुक्तो भवेन्मुनिः। त्याने वर्णाश्रमांचे पालन करावे ऐसे नसे बंधन सर्वोत्कृष्ट आत्मरूप न्याहाळून तो आनंदी सर्वदा विश्वातीत चिद्रूप ब्रह्म निरंजन ते मीच ऐसे स्थिर ज्ञान ज्या ज्ञान योग्या ठाई जाण तो असे सर्वोत्कृष्ट अविचल आणि शाश्वत आत्मरूप पाहे आपणात मनातूनी विश्वकल्पना भ्रांत नष्ट झाली सर्वस्वी तो देहाने जरी जिवंत तरी आचरे होऊन जीवनमुक्त पुनर्भवाचे कारण किंचित नसे त्यासी घटोद्भवा। ब्रह्माद्या किन्नु कुर्वन्ति देवता कर्ममार्गगाः कर्मातीतपदस्तस्य स्वयं ब्रह्मस्वरूपिणः स्वेच्छया सञ्चरेद्योगी विमुञ्चन् देहमानिताम् दर्शनैः स्पर्शनैः सर्वान् अज्ञानपि विमोचयेत्। सर्व कर्मांचे सकळ ब्रह्मादी देवता देती फळ जो कर्मातीत स्थितीताचल जो ब्रह्मरूप शिवयोगी त्याने कर्म केले काही त्याचे फल न देती पाही त्याचे अहित काहीही करू न शकती देवता त्यागोनी देहाभिमान समस्त तो स्वच्छंद विचरे जगात दर्शने स्पर्शने अज्ञजनांप्रत देई श्रेष्ठ मुक्तीपद चरस्थली हे पावन क्षेत्र त्याचे ज्ञानामृत हे तीर्थ पवित्र त्याच्या सत्संगाने सर्वत्र मुक्त होती अज्ञजीव। नित्ये निर्मल भावने निरुपमे निर्धूत विश्वभ्रमे सत्तानंद चिदात्मके परशिवे साम्यं गतः संयमी प्रध्वस्ताश्रमवर्ण धर्म निगलः स्वच्छंद संचारवान् देही वाद्भुत वैभवो विजयते जीवन विमुक्तः सुधीः। नित्य निर्मल निरूपम विश्वभ्रमरहित सच्चिदानंद ब्रह्म त्याशी सामरस्य पावूनि वर्णाश्रम शृंखला तो तोडितो मानव रूपे जीवन मुक्त विचरे सर्व विश्वात अलौकिक वैभवाने युक्त होऊन होतो विजयी जाणे शिवतत्व म्हणून स्वयस्थली भ्रमण करी म्हणून चरस्थली जीवाचे अज्ञान दूर करी परस्थली अशा तीन अवस्था लिंग षटस्थलातील भक्तस्थल त्याचे विवरण केले समूळ आता सांगेन माहेश्वर स्थल ते घ्यावे जाणून शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत सद्भावे परिसोत शिवभक्त होतील मने भक्तियुक्त पंचदशोऽध्याय पूर्णः। ओम तत्सदिति
श्रीशिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगी शिवाचार्यविरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ लिङ्गस्थलान्तर्गतभक्तस्थले दीक्षागुरुस्थलादिनवविधस्थलप्रसङ्गो नाम 15 परिच्छेदः। श्रीशिवार्पणमस्तु।